Good morning, friends. We are going to learn about CSS. आपण CSS शिकणार आहोत. तर वेलकम टू माय चॅनल बेस्ट लर्नर. तर CSS शिकताना तुम्ही HTML शिकलेलाच असताल असं ग्राह्य धरून मी चालतोय. कारण की CSS मध्ये तुम्हाला HTMLचा खूप फायदा होतो. जे शिकले नसतील त्यांनी आधी HTMLचे व्हिडिओ पाहायचे, अभ्यास करायचा, नंतर CSSचा प्रयत्न करायचा आहे. तर CSS मी तुम्हाला थोडं बेसिकपासून सांगतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण CSS सिंटॅक्स शिकूयात. CSS सिंटॅक्स कसे असते? CSS सिंटॅक्समध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट सांगतो. त्यामध्ये असतात सिलेक्टर्स असतात, डिक्लरेशन असतात. म्हणजे त्या डिक्लरेशनमध्ये काय राहतं की त्याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. आता CSS मध्ये आता CSS सिलेक्टर तुम्ही HTML मध्ये शिकलाच असतात H1, H2, H3 हे फॉन्ट साईज डिफाईन करतात टेक्स्टची. तर आपण त्यांना एक सिलेक्टर म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो. जसं की आता एक आपण H1 घेतलाय, हा आहे आपला सिलेक्टर. नंतर आहे ते आता या सिलेक्टर नंतर आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. डिस्क्रिप्शन कसं? डिस्क्रिप्शन हे नेहमी कर्ली ब्रेसेसमध्ये असतात. तर त्याची एक प्रॉपर्टी घेऊ आपण कलर म्हणून. एखाद्या टेक्स्टचा जर कलर आपल्याला चेंज करायचा आहे तर त्यासाठी त्या प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू घ्यावी लागते. तर प्रॉपर्टी घेतली आपण कलर आणि त्याला व्हॅल्यू देऊ एक रेड. गॉट इट. सेमीकोलनने ती डिस्क्रिप्शन हे कम्प्लीट होत आहे. आता हे यूज कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. तर शिफ्ट आणि 1 दाबलं की एक एक्सक्लेमेटरी मार्क येतं. त्याला एंटर करताल तर तुम्हाला एक एमिट येईल. याला एमिट म्हणतात. हा एक पूर्ण फॉर्मॅट आहे तुमचा कोडिंगच्या स्टार्टचा. तर यात बॉडीमध्ये आपण एक कोड लिहूया. खूप सोपा आहे. तुमच्या लक्षात येऊन जाईल. एक पॅराग्राफ घेऊयात. चलो एक पॅराग्राफ घेऊ. हॅलो वर्ल्ड. आणखी घेऊ वी आर लर्निंग CSS. गॉट इट. आता या टेक्स्टला आपल्याला स्टायलिंग करायची म्हणजे त्याआधी आपल्याला इथे एक स्टाईल टॅग लावायचा आहे. स्टाईल टॅग लक्षात ठेवायचा कारण तुम्हाला हा कंटिन्यू लागणार आहे CSS मध्ये. स्टाईल टॅग मध्ये एक सिलेक्टर घ्यायचा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. सिलेक्टर कोणता राहतो? हा जो टॅग आहे पॅराग्राफ P, हा एक सिलेक्टर आहे. या पॅराग्राफमध्ये जे काही लिहिलंय त्यांचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे. म्हणून सिलेक्टर जो आहे P हा घेतला. कर्ली ब्रेसेसमध्ये आपण टाकणार सिंपल आहे कलर. यांचा रेड करायचा आपल्याला. रेड केला ऑटोमॅटिक रेड कलर येईल. सेमीकोलन दिला, कंप्लीट झालं. आता जेव्हा तुम्हाला रन करायचं आहे, रन करण्यासाठी राईट क्लिक करायचे, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं की हे तुम्हाला डायरेक्ट क्रोमवरती नेईल. तर इथे पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला थोडा साईज छोटी करून दाखवतो. हॅलो वर्ल्ड आणि वी आर लर्निंग दोन्ही पण आले लेफ्ट कॉर्नरला. दोघांचा कलर रेड झालेला आहे. तर पण आता लेफ्ट कॉर्नर आपल्याला जर सेंटरला आणायचं असेल, सिंपल आहे. तुम्ही इथं हा जो टेक्स्ट आहे, टेक्स्ट अलाइन सेंटर, टेक्स्ट सेंटरला घ्यायचा आहे म्हणून टेक्स्ट अलाइन सेंटर. हा तुम्ही जेव्हा बघता ना इथे, तर हा टेक्स्ट जेव्हा लेफ्ट कॉर्नरला होता हा सेंटरला आला. तर खूप सोपा फॉर्मॅट होता. यात तुम्ही जो कलर आहे तो चेंज करू शकता. जेव्हा कलर आपण माऊस नेतो त्याला माऊस ओव्हर म्हणतात. जेव्हा आपण तो कोणताही सिलेक्ट करा, तुम्हाला इथं RGB दिसेल. RGB म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, जे तुम्ही पुढे शिकणारच आहात. तर ही त्यांची व्हॅल्यू आहे. रेडची व्हॅल्यू 0 आहे, ग्रीनची व्हॅल्यू 255 आहे, ब्ल्यूची व्हॅल्यू 21 आहे. या व्हॅल्यूमुळं
हा तुम्हाला कलर दिसतोय. तुम्ही जसं चेंज करता तसं या व्हॅल्यू चेंज होतात. तर आजच्यासाठी एवढंच. टेक्स्ट अलाइन टेक्स्ट सिंटॅक्स आपण शिकलो. CSSचा सिंटॅक्स. नेक्स्ट पार्टमध्ये आपण शिकणार आहोत CSS सिलेक्टर्स. तर पुढील व्हिडिओसाठी रेडी राहा आणि नक्की बघा. बेस्ट लर्नर.